कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पॉलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय. लॉ आणि ऑर्डर, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. प्रशासन पूर्णपणे कोलॅप्स झालंय. पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे. भाजप साम दाम दंड आणि आता लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे. आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी. हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. महाविकास आघाडीने आज हे पत्र, आज निवेदन पोलिसांना दिलं आहे, कमिशनर पोलीस, आणि कारवाई झाली पाहिजे. ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरस्सरच झाला आहे. आणि आज सीपीने रेकॉर्डवर आणलंय की 100% पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. कारण का कोणाचा तरी फॉर्म विड्रॉ करण्याच्या दबावाखाली हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झालाय. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, सीडीआर तपास झाली पाहिजे, जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, एक स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. एवढंच नाही तर इलेक्शन होईपर्यंत ही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे. ह्यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे, कारण का अमाप पैसे वाटप होणार आहे. 10च्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे. जे सत्ताधारी आहेत त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार. जे तडीपारच्या नोटिसेस आहेत त्या दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत, गुन्हा दाखल दोन्ही साईडला झाले पाहिजेत, नाहीतर बिनविरोधच करा, आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही, अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिलेत. आणि कोणत्याही दबावाखाली न येता एक चांगले पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही काम करा. पोलीस प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात दबावाखाली दिसून येत आहे. फॉर्म भरायच्या दिवशी पण, फॉर्म विड्रॉलच्या दिवशी पण आणि भरायच्या दिवशी पण काही ठिकाणी दिसून आलं की त्यांच्या लोकांना आतमध्ये सोडत होते आणि आमच्या लोकांना नव्हते सोडत. अजूनही जे इलेक्शन यंत्रणा आहे त्यांच्याकडून याद्या डिक्लेअर झाल्या नाहीत, हे तुम्ही बघू शकता. मुद्दामून विरोधी पक्षाचे काही कॅन्डिडेटची नावं पण या ठिकाणी यादीत येत नाहीयेत. हे पहिल्यांदाच गंभीर स्वरूपात असं झालं असेल आणि ह्याचा किती मोठ्या प्रमाणात दबाव आणि किती मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकशाही आणि संविधानाची हत्या करताय. तुम्हाला कसली भीती आहे? तुम्ही आमचेच कॅन्डिडेट एक तर पळून घेऊन जाता, त्यानंतर तुम्ही 3 नंतर एबी फॉर्म द्यायला, 3 नंतर कोणतेही कागदपत्र, एबी फॉर्म असो किंवा नसो, तुम्हाला स्वीकार करण्याचा काही अधिकार नाहीये. ते साफ डिस्क्वालिफिकेशन साठी ग्राउंड बनू शकतं आणि म्हणून आम्ही रिट